हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपण बनवणार आहोत साबुदाणा. प्रथम आपण मिरच्या टाकणार आहोत तेलामध्ये. मिरच्या चांगल्या परतून झाल्यावर आपण टाकणार आहोत शेंगदाण्याची पावडर. शेंगदाण्याचं कूट हे चांगलं भाजलं गेलं पाहिजे, व्यवस्थित असं थोडंसं. तुम्ही बघू शकता थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता आपण टाकणार आहोत साबुदाणा. बघा, आपल्या खिचडीला असा कलर आलेला आहे. आपण उपवासाचं नमक वगैरे टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता खिचडी एकदम छान झाली आहे आणि मोकळी पण झाली आहे. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, या पद्धतीने करून खूप छान होते.